तर अर्थात बिल्डर विशाल गोखलेंनी माघार घेतल्यानंतर या सगळ्या घडामोडी आता घडताना दिसतात। पुण्यातील जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरण, जमीन व्यवहार प्रकरण आणि या प्रकरणी आता अनेक घडामोडी। या सगळ्या संदर्भात रवींद्र दंगेकर स्वतः 10:30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। या सगळ्याचा खुलासा 10:30 वाजता होईल असं या ठिकाणी लोकशाही मराठीशी बोलत असताना रवींद्र दंगेकरांनी स्पष्ट केलेलं आहे। या सगळ्या प्रकरणाचे बिल्डर असलेले गोखले यांनी माघार घेतलेली आहे। माघार घेतल्यानंतर आता अनेक घडामोडींना वेग येताना दिसतोय। जैन समाजाचा मोठा विजय असं देखील मानलं जात आहे। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, सातत्यानं तुम्ही दंगेकरांना विचारत होतात लढाई संपली का, लढाई संपली का, पण दंगेकरांनी मात्र त्याविषयी चकार शब्द काढला नाही। जिलेबी तयार करायला ठेवलेली आहे, गॅस पेटवलाय, तेल तापतंय वगैरे वगैरे सगळं सांगून झालं, पण जिलेबी भरवण्यापर्यंत मात्र प्रवास काही सुरू झाला नाही। शिंदेंनी समज दिल्यानंतर दंगेकरांची तलवार म्यान झाली असं म्हणायचं का? नक्कीच काल शिंदेंनी ताकीद दंगेकरांना दिली। 2 दिवस कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका किंवा मोहोळ यांच्या विरोधात बोलू नका असं त्यांनी म्हटलेलं होतं। आणि काल ज्या पद्धतीने सगळी सूत्र फिरली आणि जैन बोर्डिंग जमीन व्यवहार जो होता तो रद्द झाला, गोखले कन्स्ट्रक्शनने माघार घेतली आणि त्यानंतर आता रवींद्र दंगेकर यांना सातत्याने आपण विचारतोय की तुमचा जो लढा होता तो आता थांबलेला आहे का किंवा तुम्हाला यश मिळालेलं आहे का? तर त्यांचं म्हणणं यश तर मिळत आहे, पुणेकरांचा हा विजय आहे, मात्र जोपर्यंत शेवटपर्यंत आता हा व्यवहार तडीच जात नाहीये रद्द झालेला, कारण की आता कागदपत्र झालेली आहेत, ज्यांनी ही जागा घेतलेली आहे त्यांच्या नावावर ही सगळे कागदपत्र झालेली आहेत आणि त्यामुळे मूळ मालकाकडे जोपर्यंत ही कागदपत्र जात नाही तोपर्यंत लढत राहणार। आणखीन याच्यामध्ये काही जर नवीन माहिती आली तर ती सुद्धा समोर आणेल असं दंगेकरांनी म्हटलेलं आहे। आणि त्यामुळे कुठेही मोहोळ यांच्या विरोधातला त्यांचा आक्रमकपणा आहे तो कमी झालाय का नाही हा प्रश्न आहे। सातत्याने ते म्हणतात की मोहोळ यांना मी स्वतः जिलेबी भरवणार आहे जर हा जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द झाला तर। आता तो व्यवहार रद्द झालेला आहे आणि त्यामुळे यापुढे तरी मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र दंगेकर यांच्यामध्ये दिलजमाई होते का हे पाहणं महत्वाचं आहे, कारण की अतिशय वैयक्तिक स्तरावर हे सगळे आरोप प्रत्यारोप गेल्या काही दिवसांपासून आपण पाहत होतो। मुरलीधर मोहोळ यांच्याकडून मात्र तशा पद्धतीने उत्तरं येत नव्हती, पण दंगेकर मात्र मोहोळ यांच्यावर अतिशय तुटून पडलेले होते। त्यांचे वैयक्तिक असो किंवा त्यांचे मंत्री झाल्यावरचे जे काही सगळी कामं असो ती सुद्धा दंगेकर सातत्याने समोर आणतात। त्यामुळे आता बघूया 10:30 वाजता दंगेकर अगदी म्हणतात की पूर्ण पान घेऊन ते बसणार आहेत, पत्रकार परिषदेत बोलणार आहेत या सगळ्याविषयी। पाहूया या पत्रकार परिषदेनंतर जिलेबी भरवण्याचा योग येतो का। तुर्तास धन्यवाद अमोल, तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।